IVY ऑनलाईन एज्युकेशनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण इंजिनिअरिंग ॲडमिशन 2025साठी ॲप्लिकेशन फॉर्म कसा भरायचा किंवा रजिस्ट्रेशन कसं करायचं याबद्दल माहिती घेणार आहोत. तर इंजिनिअरिंग ॲडमिशनसाठी महत्त्वाची वेबसाईट आहे ती म्हणजे fe2025.mahacet.org. तर आपल्याला गूगलमध्ये नुसतं FE2025 एवढं जरी टाईप केलं आणि एंटर केलं तर आपल्याला स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र अशी वेबसाईट येईल. म्हणजेच fe2025.mahacet.org ही वेबसाईट येईल. याला क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीनं इंटरफेस दिसेल. तर यामध्ये सुरुवातीला आपल्याला न्यू रजिस्ट्रेशन किंवा ऑलरेडी रजिस्टर्ड यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला ईमेल ID आणि पासवर्ड विचारलं जाईल. CETचं एक्झाम फॉर्म भरत असताना जो काही ईमेल ID दिलेला आहे तोच ईमेल ID आपल्याला ह्या ठिकाणी द्यायचा आहे आणि त्याचा पासवर्ड आपल्याला टाकायचा आहे. पासवर्ड विसरलेला असेल तर फॉरगॉट पासवर्ड करायचा आहे आणि नवीन पासवर्ड आपण ह्या ठिकाणी देऊ शकतो. तर हे पासवर्ड टाकून साइन इन वरती क्लिक करायचं आहे. साइन इन वर क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीनं पोर्टल दिसेल. तर ह्यामध्ये सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस म्हणजेच कॅप रजिस्ट्रेशन याच्यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला MHT CET 2025 डिटेल्स असं लिहून आलेलं दिसेल. ह्या ठिकाणी आपण PCMची MHT CET 2025 दिलेली आहे का, येस और नो असं दिलेलं असेल. दिलेली असेल तर येस करायचं आहे, दिलेली नसेल तर नो करायचं आहे. नो केलं तर मग आपल्याला PCB दिली आहे का, JEE दिलेली आहे का, नीट दिलेली आहे का असं विचारण्यात येईल. आपण जरी ह्या सर्व JEE, PCB, नीट ह्या सर्व एक्झाम जरी दिलेल्या असेल तरी इथं आपल्याला काही करायचं नाही. PCMची CET जर दिलेली असेल तर येसला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला PCMचा जो काही आपला स्कोअर कार्ड आहे तो घ्यायचा आहे आणि त्यावरती आपला जो काही ॲप्लिकेशन नंबर आहे तो ॲप्लिकेशन नंबर ह्या ठिकाणी टाकायचा आहे. त्याच्यावरती असलेला रोल नंबर टाकायचा आहे आणि डेट ऑफ बर्थ ह्यावरती क्लिक करायचं आहे. सुरुवातीला आपलं इयर सिलेक्ट करायचं आहे, नंतर मंथ सिलेक्ट करायचं आहे आणि नंतर डे सिलेक्ट करायचं आहे आणि अशा पद्धतीनं डेट ऑफ बर्थ आपल्याला ह्या ठिकाणी टाकायचं आहे. हे टाकल्यानंतर खाली रेड कलरमध्ये दिलेलं आहे चेक PCM CET डिटेल्स यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आपले PCM CETचे डिटेल्स आपल्याला ह्या ठिकाणी येतील. आपलं नाव येईल, फिजिक्समध्ये किती पर्सेंटाईल आहेत, केमिस्ट्रीमध्ये किती आहेत, मॅथमॅटिक्समध्ये किती आहेत आणि आपले टोटल PCMचे पर्सेंटाईल किती आहेत ते आपल्याला ह्या ठिकाणी त्यानंतर आपल्याला विचारलं जाईल PCBची CET दिलेली आहे का. दिलेली असेल तर येस करायचं आहे. येस केलं तर PCBच्या CET वरती जो काही आपला ॲप्लिकेशन नंबर आहे, रोल नंबर आहे आणि परत डेट ऑफ बर्थ जो काही आहे त्याच्यावरती तो ह्या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्याचे डिटेल्स आपल्याला ह्या ठिकाणी चेक करायचे आहेत. PCB दिलेली नसेल तर सरळ नो करायचं आहे आणि नो करून आपल्याला सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक केल्यानंतर आपलं रजिस्ट्रेशन डिटेल्स आपलं चालू झालेले आहेत. ह्या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला पर्सनल डिटेल्स विचारले जातील. पर्सनल डिटेलमध्ये कॅन्डिडेट्स फुल नेम म्हणजे आपलं पूर्ण नाव ह्या ठिकाणी टाकायचं आहे. तर ह्यासाठी आपली 12वीची जे काही मार्कशीट आहे ती मार्कशीट समोर ठेवायची आहे. 12वीच्या मार्कशीटवर जशा पद्धतीनं आपलं नाव लिहिलेलं आहे तसंच आपल्याला ह्या ठिकाणी नाव लिहायचं आहे. मग तुमचं स्टेट बोर्ड असेल, CBSE बोर्ड असेल, आपलं कुठलंही बोर्ड असू द्या, 12वीची मार्कशीट आपल्याला समोर ठेवायची आहे आणि त्या मार्कशीटवर आपलं नाव जसं आहे तसंच ह्या ठिकाणी टाकायचं आहे. नंतर पुढे वडिलांचं नाव टाकायचं. सुरुवातीचं नाव टाकलं तरी सफिशियंट आहे. आईचं नाव टाकायचं आहे. आपलं जेंडर, मग आपण मुलगा आहोत, मुलगी आहोत त्या पद्धतीनं ह्या ठिकाणी जेंडर सिलेक्ट करायचं आहे. तेच ह्या ठिकाणी कन्फर्म जेंडरमध्ये परत एकदा आपलं जेंडर सिलेक्ट करायचं आहे, मेल आहे का फिमेल आहे. त्यानंतर आपली डेट ऑफ बर्थ इथं क्लिक करायचं आहे. आपलं इयर, मंथ आणि डे असा डेट ऑफ बर्थ ह्या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तोच डेट ऑफ बर्थ परत एकदा आपल्याला ह्या ठिकाणी सिलेक्ट करून कन्फर्म करायचं आहे. नंतर रिलिजन, आपलं जे कुठलं रिलिजन आहे ते इथं ॲरोवर क्लिक केल्यानंतर ड्रॉपडाऊन मेनूमध्ये आपल्याला वेगवेगळे रिलिजन दिसतील.
तर त्यातलं रिलिजन आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. आपलं रिलिजन मुस्लिम असेल, ख्रिश्चन असेल तर काळजीपूर्वक आपल्याला ते सिलेक्ट करायचं आहे, कारण आपल्याला ख्रिश्चन असेल, मुस्लिम असेल तर मुस्लिम किंवा ख्रिश्चनच्या मायनॉरिटी कॉलेजमध्ये बेनिफिट घेता येणार आहे. नंतर रिजन आहे. रिजनमध्ये अर्बन आणि रुरल असे 2 ऑप्शन येतील आपल्याला. तर यातलं कुठलंही आपण सिलेक्ट करू शकता, त्याचा पुढे काही उपयोग होणार नाही. नंतर आहे फॅमिली ॲन्युअल इन्कम. तर हे खूप काळजीपूर्वक करायचं आहे. बराचसा डेटा आपण CETचा एक्झाम फॉर्म भरत असताना जो काही डेटा भरलेला आहे तोच डेटा ह्या ठिकाणी ऑटोमॅटिकली येणार आहे. तर आपल्याला ह्या ठिकाणी काही बदल करायचे असतील तर ह्या ठिकाणी चेंज करून घ्यायचा आहे. समजा CETचा फॉर्म भरत असताना आपण इन्कम 8 लाखापेक्षा जास्ती दाखवलेलं असेल. आता आपल्याकडे इन्कम सर्टिफिकेट आहे आणि आपल्याला 8 लाखापेक्षा कमी दाखवायचं इन्कम, तर आपण ह्या ठिकाणी करेक्शन करू शकता. तर आपल्याला आपलं जे काही इन्कम सर्टिफिकेट आहे त्याच्यावरती जे काही इन्कम लिहिलेलं आहे ते इन्कम आपल्याला ह्या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. तरच आपण पुढे EWS किंवा EBC स्कॉलरशिप किंवा TFWSसाठी इलिजिबल होणार आहे. 8 लाखापेक्षा जास्त इन्कम आपण दाखवलं तर आपण पुढे ह्यासाठी इलिजिबल होणार नाही. नंतर आहे मदर टंग. आपली मातृभाषा कुठली आहे ते ह्या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. मराठी आहे, हिंदी आहे, गुजराती आहे, सिंधी आहे, जैन आहे. तर बाकीच्या ज्या मातृभाषा आहेत त्या काही मातृभाषा मायनॉरिटीमध्ये येतात. तर आपली मातृभाषा जर गुजराती, सिंधी किंवा हिंदी असेल तर काळजीपूर्वक सिलेक्ट करायचं आहे. आपण ती सिलेक्ट केली तरच पुढे मायनॉरिटीच्या कॉलेजमध्ये आपल्याला बेनिफिट घेता येणार आहे. त्यानंतर पुढे आपल्याला आपला ॲड्रेस विचारला जाईल. तर ह्या ठिकाणी आपला जो काही ॲड्रेस आहे तो टाकायचा आहे. कुठलाही आपला एक ॲड्रेस टाका ह्या ठिकाणी. आपला ॲड्रेसचं ज्या ठिकाणी आहे त्याचं स्टेट सिलेक्ट करा, जिल्हा सिलेक्ट करा, तालुका सिलेक्ट करा. ड्रॉपडाऊन लिस्टमध्ये आपल्याला हे सर्व आपल्याला दिसेल. फक्त आपल्याला तिथं सिलेक्ट करायचं आहे. आपलं गाव असेल त्या तालुक्यामधलं कुठलं तर ते सिलेक्ट करायचं आहे. पिनकोड ह्या ठिकाणी टाकायचा आहे आणि टेलिफोन नंबर आपल्याला ह्या ठिकाणी टाकायचा आहे. असेल तर टाका, नसेल तर टाकायची गरज नाही आहे. हे झाल्यानंतर पुढे आपल्याला विचारलं जाईल मोबाईल नंबर आणि ईमेल ID. तर सध्या ह्या मोबाईल नंबरचा बराचसा प्रॉब्लेम चालू आहे. हा मोबाईल नंबर इथं एडिट करता येत नाही आहे. जे काही CET सेल आहे त्यांची सॉफ्टवेअरची टीम आहे ते ह्याच्यावरती काम करत असतील की मोबाईल नंबर एडिट करता यायला पाहिजे. कारण खूप जणांचे मोबाईल नंबर हे बंद झालेले आहेत किंवा काही प्रॉब्लेम झालेला आहे मोबाईलला. कारण ह्या मोबाईलवरतीच आपल्याला OTP येणार आहे. त्यामुळे ज्यांचे मोबाईल नंबर बंद झालेले आहेत किंवा काही प्रॉब्लेम आलेला आहे अशांना फॉर्म भरताना अडचण येणार आहे. तर आपला मोबाईल नंबर चालू असेल तर काही प्रॉब्लेम नाही. हा CETच्या फॉर्म भरत असताना जो काही मोबाईल नंबर दिलेला आहे तो ह्या ठिकाणी येणार आहे. ईमेल ID देखील ह्या ठिकाणी येणार आहे. जर एडिट करायची फॅसिलिटी आली तर आपण एडिट करू शकता. आपल्या मोबाईलमध्ये प्रॉब्लेम असेल तर थोडे 1-2 दिवस आपण वाट बघू शकता की 1-2 दिवसामध्ये हा जर प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तर नंतर आपण फॉर्म भरू शकता. त्यानंतर खाली जो आहे तो कॅप्चा दिलेला आहे. म्हणजे ह्या ठिकाणी लिहून येतं आहे Q7BGG. तर आपल्या फॉर्म भरत असताना जे काही असं खाली लिहून येईल, कॅप्चा येईल, तो कॅप्चा ह्या ठिकाणी आपल्याला जशास तसा टाईप करायचा आहे आणि सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे. तर यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या मोबाईलवरती जो काही मोबाईल नंबर दिलेला आहे त्या ठिकाणी त्या मोबाईल नंबरवरती OTP येईल. तो OTP ह्या ठिकाणी आपल्याला टाईप करायचा आहे आणि व्हेरीफाय OTPवरती क्लिक करायचं आहे. तर यावरती क्लिक केल्यानंतर आपला OTP व्हेरीफाय होईल आणि आपल्याला एक ॲप्लिकेशन ID मिळेल. रेड कलरमध्ये एक ॲप्लिकेशन ID दिलेला आहे. तर आपलं रजिस्ट्रेशन जे आहे ते सक्सेसफुली कंप्लीट झालेलं आहे. तर हा ॲप्लिकेशन ID आपल्या नोटबुकमध्ये लिहून ठेवायचा आहे. हा ॲप्लिकेशन ID पुढे आपल्याला कामाला येणार आहे. तर अशा पद्धतीनं आपलं रजिस्ट्रेशन कंप्लीट झालेलं आहे. आता आपल्याला ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे. तर खाली आपल्याला क्लिक करायचं आहे प्रोसीड टू कंप्लीट ॲप्लिकेशन फॉर्म. यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला स्क्रुटिनी सेंटर किंवा व्हेरिफिकेशनचं मोड, कुठल्या मोडमध्ये आपण आपले डॉक्युमेंट व्हेरीफाय करणार आहोत ते विचारलं जातं आहे. तर ह्या ठिकाणी 2 ऑप्शन आहेत. एक आहे फिजिकल स्क्रुटिनी आणि दुसरं आहे E-स्क्रुटिनी. E-स्क्रुटिनीमध्ये आपल्याला काहीही करायचं नाही. आपण जे काही डॉक्युमेंट अपलोड करणार आहोत ते ऑटोमॅटिकली स्क्रुटिनी किंवा व्हेरीफाय होणार आहेत. पण त्याच्यामध्ये बऱ्याचशा वेळेला एरर येतात, प्रॉब्लेम येतात
आणि मग पुढे काय करायचं आहे हे आपल्याला कळत नाही. त्यामुळं ई स्क्रुटिनी करू नका. फिजिकल स्क्रुटिनी हे बेस्ट ऑप्शन आहे. फिजिकल स्क्रुटिनी म्हणजे आपण फिजिकली जवळचं जे काही एखादं इंजिनिअरिंग कॉलेज असेल, कुठलंही इंजिनिअरिंग कॉलेज आपल्या जवळपास असेल, तर ते स्क्रुटिनी सेंटर असतं. तर त्या कॉलेजमध्ये जाऊन आपले डॉक्युमेंट, ओरिजिनल डॉक्युमेंट आपल्याला घेऊन जायचे आहेत आणि ते व्हेरीफाय करून घ्यायचे आहेत. मग त्या डॉक्युमेंटमध्ये काही प्रॉब्लेम असेल, तर तिथले कॉलेजचे जे काही फॅकल्टी आहेत ते आपल्याला या ठिकाणी गाईड करू शकतात, की कशा पद्धतीचं डॉक्युमेंट लागणार आहे किंवा काय करायला पाहिजे ते आपल्याला व्यवस्थित समजून सांगतील. त्यामुळं आपण फिजिकल स्क्रुटिनी हेच ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. याच्यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला बुक स्लॉट फॉर स्क्रुटिनी सेंटर व्हेरिफिकेशन असं येईल. म्हणजे आपल्याला कुठनं स्क्रुटिनी करायची आहे, कुठल्या कॉलेजमधनं करायचे आहे, ते कॉलेज कुठल्या डिस्ट्रिक्टमध्ये आहे, त्या कॉलेजचं नाव काय आहे आणि कधी करायचं आहे हे ह्या ठिकाणी आहे. परंतु सॉफ्टवेअरमध्ये सध्या प्रॉब्लेम चालू आहे, त्यामुळं हे सर्व ॲक्टिव्ह नाही आहे. त्यामुळं आपल्याला ह्या ठिकाणी स्क्रुटिनी सेंटर किंवा त्याची लिस्ट वगैरे आपल्याला दिसत नाही. सॉफ्टवेअरमध्ये अजून काम चालू आहे. तर हे काही कंपल्सरी नाही आहे. आपण हे जरी नाही भरलं तरी देखील महाराष्ट्रातील कुठल्याही इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जाऊन आपण आपले डॉक्युमेंट व्हेरीफाय करू शकतो. त्यामुळं हे काय इम्पॉर्टंट नाही. तर आता आपल्याला ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे. लेफ्ट साईडला बघायचं आहे आपण, ह्या ठिकाणी फिल किंवा एडिट ॲप्लिकेशन फॉर्म असं लिहून येतं आहे. तर ह्यावरती क्लिक करायचं आहे. ह्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आता विचारलं जाईल आपलं कॅन्डिडेचर टाईप कुठलं आहे. तर ह्यामध्ये वेगवेगळे कॅन्डिडेचर टाईप आहेत. टाईप ए आहे, टाईप बी आहे, टाईप सी, टाईप डी, टाईप ई किंवा असे वेगवेगळे प्रकार आहेत. मॅक्झिमम मुलांचं टाईप ए असतं. तर आपली 10वी आणि 12वी महाराष्ट्रामधील एखाद्या शाळेमधनं किंवा कॉलेजमधनं झालेली आहे आणि आपल्याकडे महाराष्ट्राचं डोमेसाईल सर्टिफिकेट आहे, तर आपण टाईप ए कॅन्डिडेट आहोत. इतर जे आहेत त्यांचं 10वी 12वी महाराष्ट्राच्या बाहेरनं झालेलं आहे. त्यामुळं ते टाईप बी किंवा सी किंवा डी किंवा ई ह्या कॅटेगरीमध्ये येतात. आपली 10वी 12वी महाराष्ट्रामधनं झालेली आहे, आपल्याकडे डोमेसाईल सर्टिफिकेट आहे, तर सरळ टाईप एला क्लिक करायचं आहे. ज्या मुली आहेत त्यांच्यासाठी हे टाईप ए कंपल्सरी आहे. तरच त्यांना महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं फ्री एज्युकेशन म्हणजे मुलींसाठी जे फ्री एज्युकेशन आहे ते मिळणार आहे. अदरवाईज टाईप ए नसेल तर त्यांना हे फ्री एज्युकेशन मिळणार नाही. तर टाईप ए सिलेक्ट करायचं आहे आणि पुढे हे जम्मू अँड काश्मीर वगैरे हे सर्व दिलेलं आहे. तर आपण त्या जम्मू अँड काश्मीरचे नसल्यामुळं आपल्याला ह्याचा जास्ती काही उपयोग होणार नाही. तर सरळ सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे आणि हे क्लिक केल्यानंतर आपण पुढे येणार आहोत होम युनिव्हर्सिटी आणि कॅटेगरी डिटेल्स. तर यामध्ये सुरुवातीला दिलेलं आहे युअर टाईप ऑफ कॅन्डिडेचर इज टाईप ए. कारण आपण टाईप ए सिलेक्ट केलेलं आहे, तर त्या टाईप एसाठी आपल्याला काहीतरी प्रूफ ह्या ठिकाणी द्यायचं आहे. आपलं टाईप ए कशावरून आहे ते आता ह्या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. ड्रॉपडाऊन मेनूमध्ये आपल्याला डोमेसाईल सर्टिफिकेट दिसेल, लिव्हिंग सर्टिफिकेट दिसेल किंवा बर्थ सर्टिफिकेट दिसेल. तर यातलं कुठलंही एक सर्टिफिकेट आपल्याला पुढे सबमिट करायचं आहे. तर ते कुठलं सबमिट करणार आहोत ते ह्या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. डोमेसाईल असेल तर डोमेसाईल ह्या ठिकाणी सिलेक्ट करा. नंतर आपली 10वी कुठल्या जिल्ह्यामधून झालेली आहे ते ह्या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. ड्रॉपडाऊन मेनू आहे ह्या ठिकाणी. ॲरोवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या जिल्ह्यांची नावं येतील महाराष्ट्रातले. तर ते कुठल्या जिल्ह्यामधनं आपली 10वी झालेली आहे ते सिलेक्ट करायचं आहे. तसंच आपली 12वी कुठल्या जिल्ह्यातनं झालेली आहे ते ह्या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे किंवा त्या जिल्ह्यामधल्या कुठल्या तालुक्यामधनं 12वी झालेली आहे तो देखील ह्या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. ॲरोवरती क्लिक करायचं आहे. त्या जिल्ह्यामधले जे काही तालुके आहेत ते आपल्याला आपल्यासमोर येतील. त्यातला जो काही तालुका आहे जिथून आपण 12वी केलेली आहे तो आपल्याला ह्या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. हे काळजीपूर्वक करायचं आहे कारण ह्याच्या बेसिसवरतीच आपली होम युनिव्हर्सिटी कुठली आहे ती ठरणार आहे आणि खाली जे आहे ते ॲटोमॅटिकली आपली होम युनिव्हर्सिटी लिहून येईल. आपली जे काही होम युनिव्हर्सिटी येणार आहे त्या होम युनिव्हर्सिटीच्या कॉलेजेसमध्ये 70% सीट्स आपल्यासाठी आहेत आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटीसाठी 30% सीट्स आहेत. त्यामुळं ही होम युनिव्हर्सिटी काळजीपूर्वक आपल्याला बघायची आहे. तर अशा पद्धतीनं मी ह्या ठिकाणी पुणे सिलेक्ट केल्यामुळं माझी होम युनिव्हर्सिटी सावित्रीबाई फुले
पुणे युनिव्हर्सिटी आलेली आहे. नंतर आपल्याला कॅटेगरीचे डिटेल्स द्यायचे आहेत. म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला आपली कॅटेगरी कुठली आहे, ओपन आहे, SC आहे, ST आहे, NT आहे, OBC आहे किंवा SC BC आहे, कॅटेगरी कुठली ते आपल्याला ह्या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. आपण जे काही सिलेक्ट करणार आहे त्यानुसार आपल्याला मग डॉक्युमेंट विचारले जातील. तर ह्या ठिकाणी सेव्ह अँड प्रोसीड करून पुढे जायचं आहे. तर ह्या ठिकाणी मी समजा ओपन सिलेक्ट केलेलं आहे. तर नंतर जे आहे ते पुढे आपलं इन्कम आलेलं आहे. पर्सनल डिटेल देत असताना आपण जे काही इन्कम भरलेलं आहे तेच इन्कम ह्या ठिकाणी येणार आहे. आपण जर इन्कम 8 लाखापेक्षा जास्ती दिलेलं असेल तर ह्या ठिकाणी आपल्याला EWSचा ऑप्शन येणार नाही. इथं आपण 8 लाखापेक्षा कमी इन्कम दाखवलेलं आहे, त्यामुळं आपल्याला इथं EWSमध्ये आपल्याला अप्लाय करायचं आहे का नाही, येस ऑर नो असं ऑप्शन येत आहे. तर ह्या ठिकाणी आपण येस करू शकता किंवा नो करू शकता. ओपन कॅटेगरी असेल आणि EWSचं सर्टिफिकेट असेल तर आपण ह्या ठिकाणी येस करायचं आहे. येस केलं तर मग आपल्याला EWSचं सर्टिफिकेट सबमिट करावं लागेल किंवा अपलोड करावं लागणार आहे. आपल्याकडे ते नसेल तर सरळ नो करा. नंतर आपली जी काही कास्ट आहे, ओपनमध्ये आहे तरी आपली कुठली तरी कास्ट आहे तर ती कास्ट ह्या ठिकाणी टाकायची आहे. नंतर आहे सिलेक्ट EWS सर्टिफिकेट स्टेटस. मग EWS सर्टिफिकेट अवेलेबल असेल तर अवेलेबलवरती क्लिक करायचं आहे. अप्लाइड बट नॉट रिसिव्ड असेल तर त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. मग आपण अप्लाइड केलं आहे तर मग त्याची काहीतरी रिसिप्ट असेल, त्या रिसिप्टवरती काही नंबर असेल तर ह्याचे डिटेल्स आपल्याला पुढे द्यावे लागणार आहेत. आपल्याकडे EWS नसेल तर नॉट अप्लाइड म्हणलं तर मग आपला सरळ ओपनमधनं फॉर्म कन्सिडर होणार आहे. तर हे अशा पद्धतीनं सिलेक्ट करून सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक केल्यानंतर पुढे आपण स्पेशल रिझर्वेशन डिटेल्स ह्याच्यावरती येणार आहोत. आपण ह्या ठिकाणी ओपनमध्ये EWS सिलेक्ट केलेलं आहे. जर कोणी कॅटेगरीमध्ये असेल तर तो SC, ST, OBC ही कॅटेगरी सिलेक्ट करेल आणि मग त्यानुसार त्याच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे का ते विचारलं जाईल. कास्ट व्हॅलिडिटी आहे का, मग कास्ट व्हॅलिडिटी नसेल तर मग अप्लाय केलेलं आहे का, अप्लाय केलेलं असेल तर मग त्याचं काय डिटेल्स आहेत ते विचारले जातील त्याला. तर अशा पद्धतीनं ही माहिती आपल्याला भरायची आहे. तर ह्या ठिकाणी आता आपल्याला PWD, डिफेन्स किंवा TFWSसाठी आपल्याला माहिती विचारली जाईल. तर आपण अपंग ह्या कॅटेगरीमध्ये येत आहोत का, येत असेल तर येस करायचं आहे. येस केल्यानंतर आपल्याला त्या पद्धतीचं सर्टिफिकेट किंवा डॉक्युमेंट विचारलं जाईल. नसेल तर नॉट ॲप्लिकेबल करायचं आहे. डिफेन्समध्ये आपण किंवा आपली फॅमिली मेंबर येत असेल तर येस करायचं आहे आणि त्याच्या रिलेटेड डॉक्युमेंट मग आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. नसेल तर नॉट ॲप्लिकेबल करायचं आहे. आपले पर्सनल डिटेल भरत असताना 8 लाखापेक्षा कमी दाखवलेलं आहे, त्यामुळे इथं TFWSचं ऑप्शन येत आहे. तर ह्या ठिकाणी आपल्याला इथं TFWSला येस किंवा नो करायचं आहे. 8 लाखापेक्षा कमी आपलं उत्पन्न असेल, इन्कम सर्टिफिकेट असेल तरच TFWSला येस करायचं आहे, अदरवाईज नो करायचं आहे. कुठल्याही कॅटेगरीचा स्टुडंट हा TFWSमध्ये अप्लाय करू शकतो. फक्त अट एवढीच आहे की त्याचं इन्कम 8 लाखापेक्षा कमी पाहिजे आणि त्याच्याकडे तसं इन्कम सर्टिफिकेट पाहिजे. आपण TFWSला येस केलं तर आपल्याला पुढे इन्कम सर्टिफिकेट सबमिट करावं लागेल किंवा अपलोड करावं लागेल. तर ह्याच्या पुढे आपल्याला विचारलं जाईल की ऑर्फनचे डिटेल्स विचारले जातील की आपण अनाथ आहात का, असेल तर येस करायचे, नसेल तर नो करायचे. नंतर मायनॉरिटीबद्दल विचारलं जाईल. मायनॉरिटीमध्ये आपण ह्या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. दोन टाईपच्या मायनॉरिटी आहेत. एक आहे रिलिजियस मायनॉरिटी आणि दुसरी आहे लिंग्विस्टिक मायनॉरिटी. रिलिजियस म्हणजे धर्माच्या आधारित मायनॉरिटी. मग आपण मुस्लिम असेल, ख्रिश्चन असेल तर त्याच्या बेसिसवरती काही कॉलेजेसमध्ये आपल्याला सीट्स रिझर्वड आहेत. तर आपलं मुस्लिम, ख्रिश्चन ही जर रिलिजन असेल तर आपण ह्या ठिकाणी रिलिजियस मायनॉरिटीला सिलेक्ट करायचं आहे. तसेच आपली मातृभाषा हिंदी आहे, गुजराती आहे आणि आपल्या लिव्हिंग सर्टिफिकेटवरती तसं लिहून येतं किंवा आपली तशी मातृभाषा आहे तर आपण लिंग्विस्टिक मायनॉरिटीसाठी सिलेक्ट करायचं. तर अशा पद्धतीनं दोन्ही मायनॉरिटीसाठी आपण सिलेक्ट करू शकतो किंवा ज्या मायनॉरिटीमध्ये आपण येतोय, रिलिजियसमध्ये येत असेल तर रिलिजियस, लिंग्विस्टिकमध्ये येत असेल तर लिंग्विस्टिक सिलेक्ट करा, दोन्हीमध्ये येत असेल तर दोन्ही सिलेक्ट करू शकता. आपण जर रिलिजन हिंदू टाकलेलं असेल आणि मातृभाषा मराठी टाकलेली असेल तर आपल्याला इथं मायनॉरिटीचं ऑप्शन सिलेक्ट करता येणार नाही, कारण हिंदू हे मायनॉरिटीमध्ये नाही, तसेच मराठी ही लँग्वेज देखील मायनॉरिटीमध्ये नाही, कारण आपण महाराष्ट्रामध्ये आहोत. तर जे विद्यार्थी बाहेरच्या स्टेटमधून आलेले आहेत आणि ते आता महाराष्ट्राचेच डोमेसाईल त्यांच्याकडे आहे
तर असे विद्यार्थी हे ह्या मायनॉरिटीचा बेनिफिट घेऊ शकतात. तर पुढे आपल्याला ह्याच्या रिलेटेड डॉक्युमेंट जे आहे ते अपलोड करावं लागणार आहे किंवा प्रोफार्मा ह्याच्या रिलेटेड अपलोड करावं लागणार आहे. तर हे झाल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला क्वालिफिकेशन डिटेल्स विचारले जातील. आपली 10वी कुठल्या बोर्डमधून झालेली आहे ते विचारलं जाईल. तर इथं ॲरोवरती क्लिक करायचं आहे. तर आपल्याला ड्रॉप डाऊन मेनूमध्ये वेगवेगळ्या बोर्डची लिस्ट येईल. आपल्या 10वीच्या सर्टिफिकेटवरती आपल्या बोर्डचं नाव असतं, ते नाव ह्या ठिकाणी चेक करायचं आहे आणि तेच बोर्ड ह्या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. आपली 10वी कुठल्या वर्षी झालेली आहे ते वर्ष ह्या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. 10वीचा सीट नंबर आपल्या मार्कशीटवरती सीट नंबर असतो, तोच सीट नंबर ह्या ठिकाणी टाकायचा आहे. पुढे जे आहेत ते 10वीचे मॅथमॅटिक्सचे मार्क्स किती आहेत ते टाकायचे आणि ते कितीपैकी आहेत, 100 पैकी आहेत का कितीपैकी आहेत ते ह्या ठिकाणी टाकायचं आहे. हे टाकल्यानंतर त्याचे पर्सेंटेज जे आहे ते ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेट करून येतील. तसेच विज्ञान किंवा सायन्स या विषयामध्ये आपल्याला किती मार्क आहेत 10वीला आणि ते कितीपैकी आहेत आणि त्याचं पर्सेंटेज जे आहे ते ऑटोमॅटिक येणार आहे. नंतर गणितामध्ये किती मार्क, इंग्रजीमध्ये किती मार्क आहेत, कितीपैकी आहेत आणि त्याचं पर्सेंटेज येईल. तर अशा पद्धतीनं आपल्याला 10वीमध्ये टोटल मार्क्स किती आहेत आणि ते कितीपैकी आहेत हे आपण टाकलं की आपल्या 10वीचे पर्सेंटेज ह्या ठिकाणी ऑटोमॅटिकली लिहून येतील. तर हे झालं 10वीचं डिटेल्स. त्याच्या खाली आल्यानंतर आपल्याला क्वालिफाईंग एक्झाम विचारलं जाईल. मग आपली 12वी झालेली आहे का डिप्लोमा झाला आहे. तर आपली 12वी झाली आहे तर 12वी म्हणजे HSCला क्लिक करायचं आहे. HSC कुठून झालेली आहे, इंडियामधून झालेली आहे तर त्याला क्लिक करायचं आहे. HSCचं बोर्ड कुठलं आहे, मग आपल्या HSCची जी काही मार्कशीट आहे त्याच्यावरती बोर्डचं नाव लिहिलेलं असेल तर तोच बोर्ड ह्या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. इथं ॲरोवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला ड्रॉप डाऊन मेनूमध्ये पूर्ण लिस्ट येईल वेगवेगळ्या बोर्डची. स्टेट बोर्ड आहे, सेंट्रल बोर्ड आहे, CBSE आहे, हे सर्व येईल. त्यातलं आपलं जे काही बोर्डचं नाव आहे ते ह्या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. नंतर आपलं 12वी कुठल्या वर्षी कंप्लीट झालेली आहे तर मॅक्झिमम मुलांची 2025 साली झालेली असेल तर 2025 हे सिलेक्ट करायचं आहे. आपली 2024 साली किंवा 2023 साली झालेली असेल तर मग आपल्याला गॅप सर्टिफिकेट लागणार आहे. नंतर 12वीच्या मार्कशीटवरती जो काही आपला सीट नंबर आहे तो ह्या ठिकाणी टाकायचा आहे. 12वीच्या मार्कशीटवरती आईचं जे काही नाव लिहिलेलं आहे ते नाव ह्या ठिकाणी टाकायचं आहे. 12वीच्या मार्कशीटवरती आपलं नाव जसं आहे त्याच पद्धतीनं इथं नाव टाकायचं आहे आणि गेट HSC डेटा खाली रेड ह्याच्यामध्ये दिलेलं आहे गेट HSC डेटा, त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर आपले 12वीचे डिटेल्स ह्या ठिकाणी ऑटोमॅटिकली येतील. ज्या विद्यार्थ्यांनी स्टेट बोर्डमधनं 12वी दिलेली आहे त्यांचे डिटेल ऑटोमॅटिकली येणार आहेत. जे विद्यार्थी CBSE बोर्डचे आहेत त्यांना 12वीचे डिटेल्स ह्या ठिकाणी टाईप करावे लागतील. स्टेट बोर्डचा डेटा ऑटोमॅटिकली येणार आहे. तो फक्त आपल्याला चेक करायचा आहे बरोबर आहे का नाही आणि नंतर खाली सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करून पुढे जायचं आहे. तर ह्याला सेव्ह अँड प्रोसीड केल्यानंतर पुढे आपल्याला आता JEEच्या किंवा नीट याबद्दल माहिती विचारली जाणार आहे. तर आपण JEE एक्झाम 2025ची दिलेली आहे का, दिलेली असेल तर येस करायचं आहे, नसेल तर नो करायचं आहे. जर आपण येस केलं तर त्याच्या रिलेटेड मग आपल्याला माहिती विचारली जाईल की JEEचा ॲप्लिकेशन नंबर किती आहे. तर आपलं JEEचं जे काही रिझल्ट आहे, स्कोअर कार्ड आहे, त्याच्यावरती जो काही ॲप्लिकेशन नंबर लिहिलेला आहे तो नंबर ह्या ठिकाणी टाकायचा आहे. त्या स्कोअर कार्डवरती जे काही आपली डेट ऑफ बर्थ लिहिलेली आहे तीच डेट ऑफ बर्थ ह्या ठिकाणी याला क्लिक करायचं आहे आणि मग आपलं इयर, मंथ आणि डे सिलेक्ट करून आपल्याला डेट ऑफ बर्थ टाकायची आहे. आणि खाली रेड ह्याच्यामध्ये दिलेला आहे गेट JEE स्कोअर डेटा. तर आपला JEEचा डेटा ऑटोमॅटिकली जो आहे तो पुढे येणार आहे. त्याच पद्धतीनं नीट एक्झाम दिलेली असेल तर येस करायचं आहे. येस केल्यानंतर मग नीटचा ॲप्लिकेशन नंबर, डेट ऑफ बर्थ टाकायचं आहे आणि मग नीटचा डेटा आपल्याला त्या ठिकाणी फिलअप करायचं आहे. दिलेली नसेल तर सरळ नो करा आणि खाली सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करा. तर आपल्याला पुढे अपलोड फोटोग्राफ अँड सिग्नेचर असं येणार आहे. तर या ठिकाणी आपला फोटो आणि सिग्नेचर आपल्याला अपलोड करायचं आहे. तर आपला जो काही पासपोर्ट साईज फोटो आहे तो मोबाईलवरती स्कॅन करा किंवा त्याचा फोटो काढा. सिग्नेचर एका पेजवरती साईन करा आणि त्याचा देखील फोटो काढा आणि असे हे जे आहे ते आपल्या लॅपटॉपमध्ये किंवा कम्प्युटरमध्ये ही फाईल सेव्ह करा किंवा आपल्या
मोबाईलमध्ये सेव्ह करा. तर हे सेव्ह केल्यानंतर आपल्याला सिलेक्ट करायचं आहे की सुरुवातीला आपल्याला फोटो अपलोड करायचा आहे का सिग्नेचर अपलोड करायची. समजा आपल्याला फोटो अपलोड करायचा आहे, तर फोटोसाठी एकतर आपला फोटो JPG किंवा JPEG किंवा PNG ह्या फॉर्मॅटमध्ये सेव्ह असायला पाहिजे आणि त्याची साईज 4 KB टू 100 KBच्या आतमध्ये पाहिजे. जो काही आपण फोटो आहे, पासपोर्ट साईज फोटो आहे किंवा मोबाईलवरनं आपण जे फोटो घेतलेला आहे किंवा स्कॅन केलेला आहे, तो ह्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला सेव्ह करायचा आहे आणि त्याची साईज 4 KB ते 100 KBच्या आतमध्ये पाहिजे. ह्यापेक्षा जास्त साईज असेल तर कॉम्प्रेस JPG किंवा कॉम्प्रेस PNG म्हणून आपण गुगलमध्ये टाईप करायचं आहे, तर आपल्याला आय लव्ह PDF ही वेबसाईट येईल. त्या वेबसाईटवरती जाऊन आपला जो काही फोटो आहे तो कॉम्प्रेस करायचा आहे, म्हणजे त्याची साईज कमी करायची आहे. ह्या साईजमध्ये असेल तरच फोटो अपलोड होईल, अदरवाईज होणार नाही. तर हा फोटो आपल्याला ह्या ठिकाणी अपलोड करायचा आहे. फोटो अपलोड केल्यानंतर मग सिग्नेचरला सिलेक्ट करायचं आहे आणि अशाच पद्धतीनं सिग्नेचर देखील आपल्याला ह्या ठिकाणी अपलोड करायची आहे. फोटो आणि सिग्नेचर 4 KB ते 100 KBच्या आतमध्ये त्याची साईज पाहिजे, तरच ते अपलोड होईल. तर अशा पद्धतीनं आपण आपला ॲप्लिकेशन फॉर्म कंप्लीट केलेला आहे. तर हा ॲप्लिकेशन फॉर्म भरत असताना आपण जे काही माहिती भरलेली आहे त्याच्या रिलेटेड डॉक्युमेंट आता आपल्याला अपलोड करावे लागणार आहेत. तर आपल्याला कुठले डॉक्युमेंट अपलोड करायचे त्याची लिस्ट ह्या ठिकाणी आलेली आहे. तर हे जे डॉक्युमेंट आहेत आपल्याला PDF फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचे. आपले जे काही डोमिसाईल सर्टिफिकेट असेल, 10वीची मार्कशीट असेल, 12वीची मार्कशीट असेल किंवा CETचं स्कोअर कार्ड असेल, JEEचं स्कोअर कार्ड असेल, तर हे सर्व डॉक्युमेंट आपल्याला स्कॅन करायचे आहेत किंवा त्याचा फोटो काढायचा आहे आणि मग त्याला PDFमध्ये कन्वर्ट करायचं आहे. आपण हे डॉक्युमेंट JPG किंवा JPEG, PNG ह्या फॉर्मॅटमध्ये देखील अपलोड करू शकतो, परंतु दुसऱ्या फॉर्मॅटमध्ये फाईलची साईज ही खूप जास्त असते, त्यामुळं आपल्याला अपलोड करायला प्रॉब्लेम येईल. तर आपण जे काही आपले डॉक्युमेंट्स आहेत ते PDFमध्ये कन्वर्ट करा, तर आपली फाईलची साईज खूप कमी असणार आहे. प्रत्येक डॉक्युमेंटची साईज 500 KBपेक्षा कमी पाहिजे. ह्याच्यापेक्षा जास्त जर येत असेल तर आपल्याला आय लव्ह PDF ह्या वेबसाईटवरती जायचं आहे आणि त्या ठिकाणी कॉम्प्रेस करून घ्यायचे आहेत आपले डॉक्युमेंट. तर आपल्या डॉक्युमेंटची साईज 500 KBपेक्षा कमी झाली तरच ते ह्या ठिकाणी अपलोड करता येतील. तर ह्या ठिकाणी आपल्याला नॅशनॅलिटी विचारलं जातं आहे, कारण आपण फॉर्म भरत असताना नॅशनॅलिटी इंडियन आहे म्हणून सांगितलं आहे. तर मग त्याच्या रिलेटेड आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे. तर आपलं जे काही डोमिसाईल सर्टिफिकेट आहे किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट आहे, त्यावरती जर आपली नॅशनॅलिटी लिहिलेली असेल तर लिव्हिंग सर्टिफिकेट देखील चालणार आहे. नाही तर सरळ डोमिसाईल सर्टिफिकेट अपलोड करा, कारण त्यावर आपली नॅशनॅलिटी लिहिलेली असणार आहे. नंतर डोमिसाईल सर्टिफिकेट आहे. आपण टाईप A कॅन्डिडेचरसाठी जे काही सर्टिफिकेट सिलेक्ट केलेलं आहे, डोमिसाईल केलेलं असेल तर इथं डोमिसाईल लिहून येईल. आपण लिव्हिंग सर्टिफिकेट सिलेक्ट केलेलं असेल तर लिव्हिंग सर्टिफिकेट येईल. तर त्या पद्धतीनं ते सर्टिफिकेट तिथं अपलोड करायचं आहे. त्यानंतर आपल्याला इन्कम आपण 8 लाखापेक्षा कमी दाखवलेलं आहे. TFWSमध्ये S, तर आपल्याला इन्कम सर्टिफिकेट ह्या ठिकाणी अपलोड करावं लागेल. त्याच पद्धतीनं EWSसाठी आपण S केलं आहे, तर EWSचं सर्टिफिकेट आपल्याला अपलोड करायचं आहे किंवा आपण EWSसाठी अप्लाय केलं आहे त्याचं रिसिप्ट आपल्याला अपलोड करायची आहे. किंवा एखादी कास्ट आहे, कास्ट SC आहे, ST आहे, OBC आहे, तर त्याचं कास्ट व्हॅलिडिटी नाही आहे किंवा नॉन क्रिमिलेअर आपल्याकडे नाही आहे, अप्लाय केलेलं आहे, तर अप्लाय केलं आहे तर त्याची रिसिप्ट आपल्याला ह्या ठिकाणी अपलोड करायची. आपण फॉर्म भरत असताना ते सर्टिफिकेट अवेलेबल आहे असं म्हणलेलं असेल तर आपल्याला ते सर्टिफिकेट इथं अपलोड करायचं आहे. आपण अप्लाइड बट नॉट रिसिव्ड असं म्हणलेलं असेल तर आपल्याला रिसिप्ट अपलोड करायची आहे. आपलं 10वीचं मार्कशीट आहे, 12वीचं मार्कशीट आहे, CETचा स्कोअर कार्ड आहे, JEE आपण दिलेली असेल तर JEEचा स्कोअर कार्ड असेल, तर हे सर्व आपल्याला डॉक्युमेंट ह्या ठिकाणी अपलोड करायचे आहे. ह्या ठिकाणी अपलोडला क्लिक करायचे. हे सर्व डॉक्युमेंट PDFमध्ये आपल्या मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये किंवा कॉम्प्युटरमध्ये सेव्ह करून ठेवायचे आहेत आणि इथं अपलोडला क्लिक करायचं आहे. अपलोडला क्लिक केल्यानंतर आपल्याला आपण मोबाईलमध्ये किंवा कॉम्प्युटरमध्ये जिथं कुठं हे डॉक्युमेंट सेव्ह करलेले आहेत तिथनं आपल्याला ते सिलेक्ट करायचे आहेत आणि ॲटोमॅटिकली ते अपलोड होतील. तर अशा पद्धतीनं एक एक डॉक्युमेंट आपल्याला ह्या ठिकाणी अपलोड करत जायचं आहे. ह्या ठिकाणी जे काही लिस्ट येणार आहे
त्या लिस्टमध्ये जे काही आहे ते सर्व डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करायचे आहे. ते अपलोड केल्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी दिसणार आहे की व्यवस्थित अपलोड झालेले आहेत का नाही. आपण चेक करू शकता की आपण डोमेसाईलसाठी डोमेसाईलच अपलोड केलेलं आहे का अजून दुसरं कुठलं सर्टिफिकेट अपलोड केलेलं आहे. तर आपण जे काय इथं डॉक्युमेंटची नावं आहेत त्याच्या अगेन्स्टमध्ये आपल्याला छोटासा फोटो दिसणार आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर परत आपण बघू शकतो की आपण कुठलं डॉक्युमेंट ह्या ठिकाणी अपलोड केलेलं आहे. जर आपण चुकून दुसरंच डॉक्युमेंट अपलोड केलेलं असेल तर बाजूला डस्टबिन दिलेली आहे, तर त्या डस्टबिनला क्लिक करायचं आहे. तर आपलं डॉक्युमेंट जे आहे ते डिलीट होईल आणि नवीन डॉक्युमेंट आपण परत अपलोड करू शकतो. तर अशा पद्धतीनं व्यवस्थित हे सर्व डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करायचे आहेत आणि अशा पद्धतीनं आपला ॲप्लिकेशन फॉर्म कंप्लीट झालेला आहे. तर असा कंप्लीट झालेला ॲप्लिकेशन फॉर्म आपल्याला खाली सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला ॲप्लिकेशन फीसबद्दल माहिती दिसेल. तर आपण CETचा एक्झाम फॉर्म भरलेला असेल तर आपल्याला कशाही पद्धतीची फीस द्यायची गरज नाही. आपण CETचा फॉर्म भरलेला नसेल, आपण JEEचे बेसिसवरती इथं फॉर्म भरत असाल तर मग आपल्याला ह्या ठिकाणी फीस भरावी लागेल. किंवा आपण ह्या डॉक्युमेंटमध्ये फॉर्म भरत असताना काही माहिती आपण एडिट करत असाल, CET सेलकडून जी माहिती ऑटोमॅटिकली आलेली आहे, परंतु आता आपल्याला त्याच्यामध्ये काही चेंजेस करायचे आहेत, असे चेंजेस आपण केलेले असतील तर आपल्याला ह्या ठिकाणी ॲडिशनल फीस लागणार आहे. प्रत्येक करेक्शनसाठी 100 किंवा 200 रुपये अशी ॲडिशनल फीस ह्या ठिकाणी येईल. मग आपण किती चेंजेस केलेले आहेत त्यानुसार मग इथं फीस लिहून येईल आणि त्या पद्धतीनं आपल्याला तेवढी फीस या ठिकाणी पे करायची आहे आणि सेव्ह अँड प्रोसीड वरती क्लिक करायचं आहे. तर अशा पद्धतीनं आपला हा ॲप्लिकेशन फॉर्म आणि त्याची फीस असं दोन्ही कंप्लीट झालेलं आहे. आपण ह्या ठिकाणी काहीही एडिट केलं नाही तर आपल्याला कशाही पद्धतीची फी भरावी लागणार नाही. तर अशा पद्धतीनं आपण आता प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्म ह्यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर आपला जो काही ॲप्लिकेशन फॉर्म आपण भरलेला आहे त्याचे डिटेल्स आपल्याला ह्या ठिकाणी दिसणार आहेत. आपला ॲप्लिकेशन ID दिसणार आहे, आपलं नाव आणि आपले जे काही सर्व डिटेल्स आपण आत्तापर्यंत भरलेले आहेत ते ह्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये दिसणार आहेत. तर हे ॲप्लिकेशन फॉर्म प्रिंट करायचं आहे किंवा प्रिंटवरती क्लिक करा आणि त्याची PDF जी आहे ते आपल्या लॅपटॉपमध्ये किंवा कॉम्प्युटरमध्ये सेव्ह करून ठेवा आणि अशा पद्धतीनं आपला ॲप्लिकेशन फॉर्म कंप्लीट झालेला आहे. तर आता आपण इंजिनिअरिंग ॲडमिशनचं शेड्यूल बघणार आहोत. तर 28 जून म्हणजे शनिवारपासून हे ॲप्लिकेशन फॉर्म किंवा रजिस्ट्रेशन इंजिनिअरिंग ॲडमिशन 2025साठी चालू झालेलं आहे. त्यामध्ये सुरुवातीची पहिली स्टेप आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग. आत्ता आपण रजिस्ट्रेशन करत असताना ॲप्लिकेशन फॉर्म कसा फिलअप करायचा हे आता आपण बघितलेलं आहे. तर ही प्रोसेस झाल्यानंतर ह्या ठिकाणी महत्त्वाचं जे आहे ते स्क्रुटिनी आहे. मग आपण फिजिकल मोड सिलेक्ट करायचा आहे का स्क्रुटिनी करायचं आहे. तर आपण आत्ताच बघितलेलं आहे फिजिकल स्क्रुटिनी हाच मोड आपण सर्वांनी सिलेक्ट करायचा आहे. तोच आपल्याला इझी जाणार आहे. आणि हे झाल्यानंतर आता आपण डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत. तर ही आपली रजिस्ट्रेशन आणि ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग प्रोसेस कंप्लीट झालेली आहे. तर हे सर्व करण्यासाठी आपल्याला 8 जुलै संध्याकाळी 5 वाजेपर्यंतचा टाईम दिलेला आहे. म्हणजे 28 जून ते 8 जुलैमध्ये आपण हे कधी पण भरू शकतो. नंतर 30 जूनपासनं आपण फिजिकल स्क्रुटिनी सिलेक्ट केलेलं आहे. तर जवळपासचं जे काही इंजिनिअरिंग कॉलेज आहे त्या ठिकाणी आपले ओरिजिनल डॉक्युमेंट आणि त्याचे 2 सेट झेरॉक्स असे घेऊन आपल्याला जवळच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जायचं आहे आणि त्या ठिकाणी आपले डॉक्युमेंट व्हेरीफाय करून घ्यायचे आहेत. हे डॉक्युमेंट व्हेरीफाय झाल्यानंतर जे काही स्क्रुटिनी सेंटर असेल किंवा फॅसिलिटेशन सेंटर असेल किंवा जे काही ते इंजिनिअरिंग कॉलेज असेल तर ते आपल्याला एक ॲक्नॉलेजमेंट देणार आहे, एक रिसिप्ट देणार आहे की तुमचे डॉक्युमेंट ह्या ठिकाणी व्हेरीफाय झालेले आहेत आणि ते त्या वेबसाईटवरती देखील व्हेरीफाईड म्हणून आपल्या लॉग इनमध्ये दिसणार आहे. तर हे सर्व करून घेण्यासाठी 9 जुलै संध्याकाळी 5 वाजेपर्यंतचा वेळ आहे. म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आपण 30 जूनपासनं 9 जुलैपर्यंत करून घेऊ शकतो. यामध्ये अजून डेटमध्ये चेंज व्हायची शक्यता आहे, परंतु सध्याच्या स्टेजला तर आपल्याला हे जे काही डेट
CET सेलने दिलेली आहे त्यानुसार आपल्याला चालायचं आहे. पुढची महत्त्वाची स्टेप आहे 12 जुलैला 12 जुलैला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डिस्प्ले होईल. जे विद्यार्थी ॲप्लिकेशन फॉर्म भरतील, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घेतील, अशा मुलांची 12 जुलैला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागणार आहे. वेबसाईटवरतीच येईल. ही मेरिट लिस्ट MST CETच्या बेसिसवर वेगळी असेल आणि JEEच्या बेसिसवरची मेरिट लिस्ट वेगळी असेल. त्यामध्ये आपलं नाव, आपले डिटेल्स व्यवस्थित चेक करायचे आहेत. आपलं क्वालिफिकेशन, कास्ट, मार्क्स हे सर्व चेक करायचं आहे. त्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर आपल्याला सबमिशन ऑफ ग्रीव्हन्सेस आहे. म्हणजे 13 जुलै ते 15 जुलै ह्या दरम्यान आपण ग्रीव्हन्सेसला अप्लाय करू शकतो. म्हणजे आपल्या डेटामध्ये काही मिस्टेक असेल, एरर असेल, काही त्रुटी असतील तर आपल्याला परत त्या फॅसिलिटेशन सेंटर किंवा स्क्रुटिनी सेंटरवरती जायचं आहे आणि आपले प्रूफ परत एकदा व्यवस्थित त्यांना दाखवायचे आहेत. सो दॅट त्याच्यामध्ये जे काही एरर आहे तो एरर जो आहे तो निघून जाईल. आणि असे सर्व एरर निघून गेल्यानंतर 17 जुलैला फायनल मेरिट लिस्ट डिस्प्ले होणार आहे. त्या फायनल मेरिट लिस्टमध्ये आपल्याला स्टेट मेरिट नंबर मिळणार आहे. MST CETच्या बेसिसवरती एक स्टेट मेरिट नंबर येईल आणि JEEच्या बेसिसवरती एक स्टेट मेरिट नंबर येईल. तर अशा पद्धतीनं आपला मेरिट नंबर येईल आणि आपले पुढची प्रोसेस जी आहे ते ह्या मेरिट नंबरनुसार पुढची प्रोसेस जी आहे ते कंप्लीट होणार आहे. तर अशा पद्धतीनं आज आपण इंजिनिअरिंग ॲडमिशनसाठी फॉर्म कसा भरायचा, त्याचं रजिस्ट्रेशन कसं करायचं आणि मग त्याच्या पुढचा शेड्यूल म्हणजेच मेरिट लिस्ट कधी डिस्प्ले होणार आहे हे सर्व माहिती घेतलेली आहे. इंजिनिअरिंग संदर्भामध्ये अशीच इन्फॉर्मेशन मिळण्यासाठी ह्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.